हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर टायटल आणि थंबनेल बघून तर समजलं असेल आम्ही कुठे आलोय आता. तर आता आम्ही स्टार्टिंग पासून ब्लॉग काय स्टार्ट नाही केला. आम्ही 4 वाजता निघलोय त्र्यंबकेश्वरला. आता हे पब्लिक बघा. आता आम्ही पोहोचलोय. आता कुठे आलोय आपण? इगतपुरी ना, इगतपुरीला आलोय आपण. हे बघा कसं सीन आहे, जबरदस्त ठिकाण आहे. तर चला ब्लॉग एंड पर्यंत बघा. आता 27 किलोमीटर आहे गाईज. इकडचं नदीचे सीन बघा कसं आहे. दाखव तिकडं, जबरदस्त. आमच्याकडे असं पाहिजे होता. आता आम्ही पोहोचलो डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ जाऊ. आता इथं स्वामींचा मठ आहे ते पण बघा, आणि ब्रह्मगिरी पर्वत बघ जबरदस्त. आता थोड्याच वेळात आमचं दर्शन होईल. ब्रह्मगिरी, श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, नवनाथ घाट, जबरदस्त एक नंबर. घेतलंय फुलवे. चलो छत्रपती संभाजी महाराज. हे लावा लागले काही तिथे दर्शनाला लागले. आता दर्शन झाल्यावर बाहेर अजून झाली नाही अजून पूजा झाली पण नाही. चांगली आहे ना. तीन तास झालं लाईनीला, 3 तास अजून काय दर्शन होत नाही. तर गाईज आता दर्शन झालंय. आता जातो काहीतरी नाश्ता पाणी करतो. 3 तास झालं काहीच खाल्लेलं नाही. इथं माश्याना बघा कसा खाना टाकतो. ये देख इधर कैसे आएंगे आज, देख देख देख, ये देख इधर, ये लंबा है लाल वाला, ये देख, ये लाल कलर का है, रेड कलर का. इधर कम हो गया जतरा, इधर ये व्हाइट वाला है. गाईज नाश्ता चालू केल्यानंतर आम्ही चालू केलं नाही. जस्ट 5 मिनिटापूर्वी आमची प्लेट आले. यांचा सगळा उरकून झाला. माझा आहे तसाच आहे. फक्त एक पाव खाल्लाय मी. यांचा पण सगळ्यांचा झाला. तो पण झाला का रे? हा मी फक्त आता एकच खाल्लाय. ओके गाईज, तर नाश्ता बिष्टा झालेले. आता आम्ही चाललो पांडवलेणी बघायला. हा प्रवेशद्वार आहे पांडवलेणीला जायचा. तर आता आम्ही पोहोचले पांडवलेणीच्या इकडे. बॅग नाही घेतला का? तर आता किती 1.5 तास लागतो ना ट्रॅकिंगला. बघू आता काय होतं ते. बघा कसा येऊ बघा, पूर्ण होते दिसतात बघा. असे दगडी दगडी, या दगडी दगडी तिथून जायचे. फक्त 5 मिनिटं झालेत आम्हाला गाड्यावर चढून. अख्ख्यांची हालत खराब झाले. फक्त पाण्याची बॉटल आहे माझ्याकडे. याही काहीच आणलं नाही. यांना बोललो मी तरी घ्या, काहीच नाही. हा चालत 4 जण. हा आता यांच्या बरोबर हालत खराब होईल. मी पाणी देणार तर नाही यांना. 25 रुपये इथं पण तिकीट आहे गाईच. सगळीकडे तिकिटा पाडत आलो आम्ही. तिकिटांच्या वारीत 1500 गेला असतील. चला घ्या आता इथं पण फाडा तिकीट. 5 तिकीट ऑनलाईन करतो का? बघू भेटली 5 तिकिटा. दाखव 5 तिकिटा. 1 2 3 4 5. चला घ्या सर, चेक करा. चेकिंग चालू आहे सरांचे. सर आता माझ्याकडे यो माझं तिकीट भेटलंय आता मला. चला आता आलो आतमध्ये लेणी बघायला आम्ही. अख्खा आवाज बघा कसा घुमतो.
आवाज आवाज नुसता इको सारखा रिटर्न होतो. हे बघा कसा महाराजासारखा बसलाय. इकडे काय आहे? त्याला लाईट बंद केलेली इकडे आणून त्याला मारलाय बेकार. जबरदस्त. पांडवलेणी येते. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आता जातो वरती आम्ही. या लेण्या झाल्या बघून आता पुढे जातो आम्ही काहीच आणलं नाही खायला प्यायला. एवढा शोक लागला ना, माझा पाणी पण संपला. याही बाटली पलवलेली माझी, अख्खा पाणी संपून गेला. अजून अर्ध्या लेणे अजून वरती पण आहेत. म्हणजे अर्धा डोंगर अजून वरती जायचे आम्हाला. बहुतेक लेण्या बघून झाल्यात आता इकडे एक दिसले बघा, हनुमानाची मूर्ती आहे, दगडात कोरले पूर्ण. एक गणपती बाप्पांची साईडला बारकी दिसते ती. जबरदस्त कलाकृती आहे. ते गेलेत पुढं, जातो मी. आता वरती आलो आम्ही एकदम टॉपवर. इकडून बघा कशी नाशिक सिटी दिसते, एक नंबर. बघा जबरदस्त पूर्ण नाशिक सिटी दिसते बघा कशी. हाच मेन पॉइंट होता लास्ट येता. आता निघतो आम्ही खाली. गाईच तर झाला आता आमच्या लेण्या बघून सगळ्या. फोटोशूट पण कंप्लीट केला. आता उतरतो आम्ही ना. आता लगेच 15-20 मिनिटात उतरलो का लगेच आम्ही घरी रवाना होऊ. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला. मॅगी पण तिकडे बनवायला लावले. हे काय कॉन्चर्ट हे गरम गरम हे खाऊ आपण. देवेश भुट्टा गाडी. कमलेश नाही आता देवेश. देवेश भुट्टा गाडी. काय रे सोडला कोणी होतो? दादा घेशील ना 5 रुपये कमी. हा दादा पण दिलदार आहे. काय शापूरवाला आहे आमच्याकडचा आहे दादा, म्हणून 5 रुपये डिस्काउंट. काम केलंय आम्ही. झाला आता हे आमचा रेडी होतो. आमचं काम आता पगाराचा आम्हाला थोडा लागली.